हॅलो नमस्कार, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर दिवाळीला आम्ही गेलो होतो मामाकडे. व्हिडिओ काही शूट केले नाही आहे, पण हा व्हिडिओ मी बनवला होता माझ्या आजीच्या हातची बर्फी. तर इथे कडे ठेवलेलं आहे पाक बनवायला, आणि आजी हे डाळीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं मिक्स आहे ते चाळून घेते. आता याचं प्रमाण तर मला काही माहीत नाही, कारण की ही रेसिपी मला एवढी माहीत नाही. इथे पाक बनवून घेते एक तारेचा. तो बनवतो तर थांबले. आता हे पीठ चाळून वगैरे झालं. याच्यात वेलची पावडर टाकायची आहे, आणि तुम्ही पाकामध्ये टाकू शकता आणि पिठामध्ये पण. इथे वेलची पूड मस्त मिक्स झालेली, आणि पाक पण आता रेडी होतं आहे जवळजवळ. ते चेक करायचं, कारण की आपल्याला जास्त तारेचा पाक नको आहे, एक तारेचा पाक जवळजवळ हवा आहे. इथे आपण चेक करून घेतो आहे, आणि पाणी टाकून पण करतात. आता पाक रेडी झाल्यानंतर पिठामध्ये आपण तो सर्व पाक टाकून घ्यायचा आहे, किंवा पाकामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. चांगलं घेरून घ्यायचं, गुठळ्या राहायला नाही पाहिजे. छान बनवून घ्यायचे. तुम्हाला याच्यात टाकायचे काजू बदाम काय टाकायचे टाकू शकतात, पण ही ना ॲक्च्युली प्लेनच छान लागते. एक परातमध्ये किंवा ताटामध्ये तूप लावून घ्यायचे, आणि हे सगळं सारण मिक्स झालेलं काढून घ्यायचे आणि पसरून घ्यायचे. थंड झाल्यावर हे पसरणार नाही, त्यामुळं पहिलेच गरम गरम असतानाच हे सगळी प्रोसेस करावं लागते. या प्रकारे माझी आजी करू राहिली. तुम्ही बघू शकता सगळं पटापट पसरवून घेते. आता तुपाचा हात लावून एकसारखं करून घेईल, आणि छान प्रकारे ही बर्फी रेडी होते. पारंपरिक पद्धतीची ही बर्फी आहे, जुन्या पिढीपासून ही बनवली जाते. ही रेडी झालेली आहे जवळजवळ. आता तांब्याने थोडंसं एकसारखं करून घेणार आहे. तुमच्याकडं वाटी किंवा काही असेल त्याच्याने एकसारखं करू शकतात. तांब्याने सोपं पडतं, कारण की त्याला धरायला जमतं. इथे चाकू घेऊन आता कट करून घ्यायचे आहे. आमची आजी कट करणार आहे आता, बघू शकतात. छोटी मोठी साईज ही तुमच्यावर डिपेंड ठेवायची. तुम्हाला कोणती साईजमध्ये बर्फी कट करायची आहे त्याप्रकारे. ते बर्फी कट करते. तुम्हीही या प्रकारे बनवत असाल तर मला नक्की सांगा, आणि रेसिपी प्रॉपर मलाही नाही माहिती. जर तुम्हाला माहीत असेल तर मलाही सांगा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि गरम गरम बर्फी खायला या.